नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आलो आहे नाखिंड. हा किल्ला नाही आहे, हे ते नाखिंड. हे हवेमुळे खडकामध्ये एक मोठं छिद्र तयार होतं, त्या छिद्राला नाखिंड म्हणतात. आजचा प्रवास हा वेगळा होता. सकाळी पनवेलवरून 4:30ची लोकल पकडली आणि ठाणे मार्गे वांगणी या स्थानकावर उतरलो. तिथून मग रिक्षा करून आम्ही वाघाची वाडी हे गाव ज्या डोंगरावर आहे त्या डोंगर पायथ्याला पोहोचलो. गावातून बाळू वाघ हा गाईड सोबत घेतला आणि आम्ही आमचा ट्रेक सुरू केला. रस्त्यामध्ये तोपर्यंत सूर्योदयही झाला होता. गावातील जिल्हा परिषद शाळेच्या मागून सुरू झालेला हा ट्रेक आत्तापर्यंत केलेल्या ट्रेकपेक्षा जरासा वेगळा होता. ट्रेकचा हा रस्ता म्हणजे पूर्ण चढण होती आणि या रस्त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी कारवीची फुलेही पाहायला मिळाली. 45 मिनिटाच्या ट्रेकनंतर आम्ही एका मस्त अशा पॉईंटला पोहोचलो. हा पॉईंट आहे मलंगड पॉईंट. या पॉईंटचं नाव जरी मलंगड पॉईंट असलं, पण इथून आपल्याला 6 किल्ले दिसतात. आता मी अशा स्पॉटला आहे ज्या ठिकाणी आपल्याला बरेच किल्ले बघायला मिळतील. हा चंदेरी, त्याच्या त्या बाजूला आहे म्हैसमाळ, त्याच्या त्या बाजूला आहे किल्ले मलंगड, ते नवरा नवरी सुलका हे या बाजूला दिसतात. आणि नाखिंडच्या बाजूला हा आपल्याला दिसतो हा कलावंतीन आणि प्रबळगड. हे कलावंतीन, हे प्रबळगड, आणि त्याच्या पलीकडे तो ईर्षाळगड. आणि हा नजारा तुम्ही पहा. इथून आम्ही निघालो आणि बरोबर 3 ते 4 मिनिटात आम्ही नाखिंडला पोहोचलो. नाखिंड म्हणजे खडकात असलेलं छिद्र. हे छिद्र वाऱ्याच्या प्रवाहामुळे झालेलं असतं. तर हा आहे तो पॉईंट नाखिंड. आता आम्ही नेढ्याच्या वरच्या भागावर जायला निघालो. तिथे जाणारा हा रस्ता खूप चॅलेंजिंग असा होता, कारण एका बाजूला दरी आणि वाट पण फक्त 1 फुटाची असा हा रस्ता होता. नेढ्याच्या वर जाण्यासाठी हा एक मोठा खडक आपल्याला पार करून वर चढायचं होतं. खडक पार करून वर आल्यानंतर दिसणारा जो नजारा आहे तो काही औरच होता. 2 डोंगरांच्या मधल्या व्ही आकाराच्या दरीत आम्ही आलो आणि थोडी पेटपूजा केली. सर्वांनी आपल्यासोबत आणलेला नाश्ता वगैरे ग्रहण केला आणि आम्ही माथेरानच्या पेब किल्ल्याकडे निघालो. हे होते आमचे आजचे गाईड. माझं नाव बाळूगमा वाघ, राहणार वाघिणीची वाडी. माझा नंबर 9823 51 34 85. किल्ले पेबकडे जाणारा हा रस्ता पूर्ण कारवीच्या जंगलातला होता. मित्रांनो, या ठिकाणाहून आपण ट्रेक स्टार्ट केला. हा वरती डोंगरावर आपण चढलो, परत खाली उतरलो. पण हा खाली उतरणारा रस्ता पूर्ण कारवीच्या जंगलातला होता आणि आता आपण या जंगलातूनच पेबच्या बुरुजावर जातो आहे. या रस्त्याने खूप दमछाक केली सर्वांची आणि शेवटी हा लागला पेबचा कठीण कडा. या कड्यावरून जाताना इथे रस्सीचा आधार घ्यावा लागत होता. या कड्यावरील दगडं मोठी असल्यामुळे रस्सीविना आपण वर जाऊच शकत नव्हतो. थोड्याच वेळात आपण किल्ले पेबच्या बुरुजावर पोहोचलो. तर पेब किल्ल्याचा हा बुरुज, या बुरुजावर आता माहीत नाही कोणत्या संस्थेने बसवला आहे आणि खूप छान काम केलं आहे. मागे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि भगवा झेंडा. जसा आम्ही खालून बुरुज पाहिला, झेंडा पाहिला, वरती आलो आणि वर येऊन थोडं आश्चर्य वाटलं महाराजांचा पुतळा बघून, कारण आम्ही पहिल्यांदा आलो होतो त्यावेळेस हा पुतळा नव्हता, इथे फक्त झेंडा होता. तर एवढा 6 ते 7 तासाचा थकवा इथे येऊन निघून गेला. पुतळ्याच्याच बाजूला असलेल्या या कुंडातून आम्ही पाणी घेऊन हातपाय वगैरे धुतले, थोडं पाणीही प्यायला घेतलं आणि मग पुतळ्याच्या बाजूलाच आम्ही जेवायलाही बसलो. सगळ्यांनी आपापल्या बॅगमधून आणलेलं
जेवणाचे पदार्थ बाहेर काढले आणि मनसोक्त जेवणाचा आनंद घेतला. थोड्याच वेळात आम्ही पोचलो किल्ले पेबच्या गुहेपर्यंत. ही गुहा खूप प्रशस्त होती आणि विशेष म्हणजे इथेही महाराजांचा पुतळा आणि एक तोफ इथे नवीन बसवण्यात आली होती. हेही पाहून खूप छान वाटलं. नंतर मग आम्ही किल्ल्यावरील मोठमोठ्या गुहा आणि जे जमिनीखालील पाण्याचे टाके होते तेही पाहिले. ही गुहा जवळपास 200 ते 300 मीटर आतपर्यंत होती, पण आत गेलो नाही. नंतर परत एक छोटीशी गुहा लागली. आता ॲक्च्युली हे पाण्याचं टाकं होतं. अजून एक पाण्याचं टाकं होतं. हे पाण्याचं टाकं आतमध्ये खूप खोलपर्यंत गेलेलं आढळलं. थोड्याच वेळात आम्ही पोचलो किल्ले पेबच्या शिडी मार्गावर. शिडी चढून वर गेलो. इथे किल्ल्याच्या महादरवाजाचे काही अवशेष आणि किल्ल्याच्या महादरवाजाच्या बाजूलाच प्रभू श्री हनुमानांची मूर्तीही इथे होती. आणि या मूर्तीच्या एक्झॅक्ट वरच्या बाजूला एक छानसं पाण्याचं टाकं आहे. हे पाण्याचं टाकं जवळपास 6 ते 7 फूट खोल आहे. यातीलच पाणी पूर्वीच्या काळी पिण्यासाठी वापरलं जायचं. समोरून दिसणारा निसर्ग पाहून आम्ही नंतर मग किल्ल्याच्या माथ्याकडे रवाना झालो. रस्त्यामध्ये काही वाड्याचे अवशेष मिळाले. हा वाडा पूर्ण भग्न अवस्थेत आहे. या वाड्याच्या भिंतीही जवळपास पडलेल्याच आहेत. तरी काही थोड्या खानाखुणा इथे आपल्याला दिसतात. किल्ल्याच्या माथ्यावर असणाऱ्या महादेव मंदिराच्या खालीच हे एक पाण्याचं टाकं आहे आणि इथून 2च मिनिटात आपण महादेव मंदिरापर्यंत पोहोचतो. हे आहे ते किल्ले पेबवरील भगवान शिवशंकरांचं मंदिर. मंदिरात दर्शन घेतलं आणि थोडा आराम केला इथे आणि मग थोड्याच वेळात आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. आता आम्ही पनवेल मालडुंगे साईडला प्रवास सुरू केला. रस्त्यामध्ये एक पाण्याचं टाकं लागलं. आमच्या बॅगमधल्या पाण्याच्या बाटल्याही संपलेल्या होत्या. आम्ही इथून पाणी भरलं. तेवढ्यात 3 कुत्री आमच्या मागे मागे आली आणि मग आमच्या या निसर्गप्रेमी मित्राने त्यांनाही पाणी पाजलं. परत पाण्याच्या बाटल्या भरल्या आणि आम्ही उतरायला सुरुवात केली. जवळपास 1.25 ते 1.5 तासानंतर आम्ही कोमल टेकडी जे इंदोधानीच्या बाजूला आहे त्या गावातून आम्ही हा सूर्यास्त पाहिला. हा ट्रेक पूर्ण करायला आम्हाला जवळपास 7 तास लागले आणि मजाही खूप आली.